नमस्कार. विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपलं स्वागत. ज्या चॅनलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर यांची. स्थापत्य कला आणि वास्तुरचना यांची सुरेख अनुभूती आपल्याला दिसून येते ती आदरणीय प्राध्यापक डॉक्टर कराड सरांच्या संकल्पनेतून उभारलेल्या वास्तूंमधून. मग तो सर्वात भव्य तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती घुमट असो, सप्तस्वर दर्शवणारे विश्वशांती संगीत विद्यालय असो किंवा स्वर्गीय श्री राज कपूर यांच्या स्मरणार्थ उभारलेलं RK मेमोरियल असो. आजचा आपला युवा कट्ट्याचा विषयही निगडीत आहे स्थापत्य कलेशी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी किल्ल्यांच्या स्थापत्य कलेशी. तेव्हा पाहूयात आजचा युवा कट्टा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज एक कणखर नेतृत्व ठरतात त्यांच्या युद्ध रणनीतीमुळेही. त्यांनी बांधलेले किल्ले हे मराठा लष्करी अभियांत्रिकीचे उत्कृष्ट नमुने मानले जातात. आज 400 वर्षानंतरही हे किल्ले त्यावेळच्या दूरदृष्टीची इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. हे सगळे गड किल्ले भारतीयांच्या अभिमानाचं प्रतीक तर आहेतच, पण त्यावर मोहर उमटली मागच्या वर्षी 2025मध्ये युनेस्कोकडून. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले 12 ऐतिहासिक किल्ले जुलै 2025मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेत. महाराष्ट्रातले 11 आणि तामिळनाडूमधला 1 अशा 12 किल्ल्यांचा यात समावेश आहे. मराठा मिलिटरी लँडस्केप्स अशी श्रेणी त्याला देण्यात आली आहे. जुलै 2025मध्ये युनेस्कोच्या 47व्या अधिवेशनात पॅरिस इथं ही घोषणा करण्यात आली. मराठा मिलिटरी लँडस्केप्स हे एकत्रितपणे भारताचे 44वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ ठरले आहे. त्यामुळे मराठा साम्राज्याच्या इतिहासाला जागतिक स्तरावर सन्मानित केलं गेलं आहे. पाहूयात एक झलक आपल्याला अभिमानास्पद असलेले हे दुर्ग कोणते आहेत ते. शिवनेरी किल्ला जुन्नर, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. रायगड किल्ला महाड, मराठा साम्राज्याची राजधानी. राजगड किल्ला पुणे, महाराजांची पहिली राजधानी. तोरणा किल्ला पुणे, पहिला जिंकलेला किल्ला. प्रतापगड सातारा, अफजल खानाचा वध झालेला परिसर. लोहगड पुणे, भक्कम गिरिदुर्ग. पन्हाळा किल्ला कोल्हापूर, महत्त्वाचा डोंगरी किल्ला. साल्हेर किल्ला नाशिक, सर्वात उंच किल्ला. सुवर्णदुर्ग रत्नागिरी, सागरी किल्ला. सिंधुदुर्ग किल्ला मालवण, छत्रपतींनी उभारलेला भक्कम सागरी किल्ला. विजयदुर्ग अजिंक्य असा सागरी किल्ला. आणि जिंजी किल्ला तामिळनाडू, दक्षिणेतला अभेद्य किल्ला. हे किल्ले डोंगराळ, सागरी आणि वनदुर्ग अशा विविध प्रकारचे आहेत. मराठ्यांनी भूगोल आणि डोंगरदऱ्यांचा वापर युद्धासाठी अत्यंत कुशलतेने केला. हे किल्ले परस्पर जोडलेलं एक संरक्षण जाळं होतं असं म्हणता येईल. ते दाखवतं मराठा साम्राज्याची लष्करी ताकद आणि रणनीती. केवळ युद्धासाठी नाही तर प्रशासन, व्यापारही त्यात महत्त्वाचा होता. हे किल्ले स्वराज्याच्या संकल्पनेचं प्रतीक होते. आता थोडी विस्ताराने माहिती घेऊयात. रायगड, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी. इथंच 1674मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. उंच डोंगरावर वसलेला असा हा किल्ला. त्याला नैसर्गिक संरक्षण मिळालेलं होतं. राजदरबार, बाजारपेठ आणि महाराजांची समाधी इथं पाहायला मिळते. रायगड हा किल्ला मराठा साम्राज्याच्या वैभवाचं प्रतीक म्हणता येईल. राजगड हा किल्ला बराच काळ छत्रपती शिवाजी महाराजांची आधीची राजधानी होती. हा किल्ला डोंगर रांगांमध्ये वसलेला आहे. अत्यंत मजबूत संरक्षण व्यवस्था इथं होती. गडावर 3 माची आहेत: सुवेळा, पद्मावती आणि संजीवनी. गनिमी काव्यासाठी हा किल्ला अत्यंत उपयुक्त मानला जायचा. राजगडावरूनच अनेक महत्त्वाच्या मोहिमांचं नियोजनही केलं गेलं होतं. प्रतापगड हा अफजल खान वधामुळे इतिहासात प्रसिद्ध आहे. हा किल्ला दाट जंगल आणि डोंगरांनी वेढलेला आहे. 1659मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट इथं झाली होती. किल्ल्यावर भवानी मातेचं मंदिर आहे. रणनीतिकदृष्ट्या हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा.
शिवनेरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ. हा किल्ला जुन्नर परिसरात डोंगरावर वसलेला आहे. किल्ल्याची तटबंदी आणि प्रवेशद्वारं अत्यंत मजबूत आहेत. इथं शिवाई देवीचं मंदिर प्रसिद्ध आहे. लोहगड हा सह्याद्रीतला मजबूत डोंगरी किल्ला. त्याची विंचू काटा ही रचना विशेष प्रसिद्ध आहे. हा किल्ला व्यापार मार्गाच्या संरक्षणासाठी वापरला जायचा. साल्हेर हा महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ल्यांपैकी एक. मराठे आणि मुघल यांच्यातली साल्हेरची लढाई इथं झाली होती. ही लढाई मराठ्यांच्या मोठ्या विजयांपैकी एक मानली जाते. किल्ल्यावरून टेहळणीसाठी विस्तीर्ण परिसर दिसतो. उत्तर महाराष्ट्रातल्या संरक्षणासाठी हा किल्ला महत्त्वाचा होता. सिंधुदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला प्रसिद्ध जलदुर्ग. अरबी समुद्रात बांधलेल्या या किल्ल्याची रचना अत्यंत भक्कम आहे. समुद्री संरक्षणासाठी हा किल्ला वापरला जायचा. मराठा आरमाराच्या इतिहासात हा दुर्ग महत्त्वाचा आहे. सुवर्णदुर्ग हा समुद्रातला महत्त्वाचा जलदुर्ग. हा किल्लाही मराठा नौदलाच्या संरक्षणासाठी वापरला जात होता. कान्होजी आंग्रे यांच्या आरमारी सामर्थ्याची यामुळे आठवण होते. समुद्री व्यापार मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला महत्त्वाचा होता. त्याची तटबंदी आणि समुद्री रचना खूपच विशेष आहे. पन्हाळा हा महाराष्ट्रातला सर्वात विस्तीर्ण किल्ल्यांपैकी एक. इतिहासातला पावनखिंडीचा प्रसंग याच्याशी संबंधित आहे. अंधारबाव, अंबरखाना आणि सज्जा कोठी इथं प्रसिद्ध आहे. हा किल्ला कोल्हापूर परिसराच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा होता. विजयदुर्ग हा समुद्र किनाऱ्यावरचा भक्कम जलदुर्ग. त्याला पूर्वेचा जिब्राल्टर असंही म्हटलं जातं. मराठा आरमारासाठी हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता. किल्ल्याभोवती समुद्री संरक्षणाची विशेष रचना करण्यात आली होती. खांदेरी हा मुंबई किनाऱ्याजवळचा जलदुर्ग. समुद्री मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जात असे. मराठे, इंग्रज आणि सिद्धी यांच्यात या किल्ल्यासाठी संघर्ष झाले. इथलं दीपगृह सुद्धा प्रसिद्ध आहे. जिंजी किल्ला तामिळनाडूमधला अत्यंत मजबूत असा डोंगरी किल्ला आहे. छत्रपती राजाराम महाराजांनी इथं काही काळ वास्तव्य केलं होतं. हा किल्ला पूर्वेचा ट्रॉय म्हणून ओळखला जातो. त्याची तटबंदी आणि डोंगरी रचना अत्यंत भक्कम आहे. दक्षिण भारतातील मराठा सामर्थ्याचं हे महत्त्वाचं केंद्र होतं. आपण या सगळ्या किल्ल्यांची वैशिष्ट्य पाहिली तर छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती समजून घेता येते. पहिलं म्हणजे भौगोलिक रणनीती, ज्यात महाराजांनी डोंगर, समुद्रकिनारा, जंगल आणि दऱ्यांचा उपयोग संरक्षणासाठी केला. दुसरं म्हणजे अवैध संरक्षण व्यवस्था. किल्ल्यांभोवती असणारी उंच तटबंदी, मजबूत बुरुज, गुप्त दरवाजे, खंदक, नागमोडी प्रवेशमार्ग यांचा वापर केला जायचा. तिसरं म्हणजे गनिमी काव्यासाठी योग्य रचना.
किल्ले असे बांधले जात की अचानक हल्ला करता यायचा, गुप्त मार्गानं बाहेरही पडता यायचं, कमी सैन्यानं मोठ्या सैन्याला रोखता यायचं. त्याशिवाय पाण्याची उत्कृष्ट व्यवस्था, ज्यात प्रत्येक किल्ल्यावर टाकी, तलाव किंवा विहिरी असायच्या, जेणेकरून वेढा पडला तरी पाण्याची कमतरता भासू नये. किल्ले हे फक्त युद्ध केंद्र नव्हतं, तर प्रशासन आणि निवास व्यवस्था, जसं की राजदरबार, धान्य कोठार, बाजारपेठ अशी संपूर्ण व्यवस्था असायची. किल्ल्यांची बांधणी परिसराच्या भौगोलिक रचनेशी जुळणारी असायची, त्यामुळं ते दुरून सहज दिसायचे नाहीत आणि नैसर्गिक संरक्षण मिळायचं. शिवरायांचे किल्ले म्हणजे केवळ दगडमातीचं बांधकाम नव्हतं, तर ते स्वराज्याच्या सामर्थ्याचं, दूरदृष्टीचं प्रतीक होतं. युनेस्कोनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा केलेला हा गौरव हेच सांगून जातो. आज इथेच थांबूयात. नमस्कार.